पाचवीत गेलो. टांगसाई मॅडम नावाच्या मॅडम होत्या सरस्वती विद्यालय कोरेगावला, आणि माझं अक्षर लय खराब आहे. पप्पांकडे गेलो, म्हटलं मॅडम रागावत्यात, म्हणतात अक्षर खराब आहे, काय करू? पप्पा म्हणले एक काम कर, शुद्ध हस्ताक्षर स्पर्धेत भाग घे. माझ्या पप्पाचं माझं ना तर थोडंसं विचित्र आहे. म्हणजे आमचे पप्पा शाब्दिक गोष्टींनी मला समजावण्यावर विश्वास नाही ठेवत. हे शारीरिक आहे थोडंसं, म्हणजे की इकडे चापटला, आता कळलं का? काय लगेच कळतं. आणि मला 10 दिवसांनी कळतं की 10 दिवस आधी पप्पा आपल्याला जे वाक्य बोललाय ना ते आपल्याला चांगलं नाही बोलला, आपली लायकी काढली. हा ही वय वाढल्यावर बी कळत नाही पप्पा असं बोलला तर. मला म्हटले शुद्ध हस्ताक्षर स्पर्धेत भाग घे. आता ज्याचा अक्षर असं वाचाय ना त्यानं भाग घेतला पाहिजे. कारण मी घेतला भाग, 5वीत भाग घेतला शुद्ध हस्ताक्षर स्पर्धेत. आणि नंबर द्यायला लागल्या मॅडम म्हणल्या पहिला नंबर पुढे आहे, दुसरा नंबर पुढे आहे, तिसरा पुढे आहे. तिघांना बक्षीस दिलं आणि माझा 21वा नंबर आला 21 लोकांच्यात. ठीक आहे, मला पुढं घेतले आणि मॅडमने मला 50 रुपयाची नोट काढून हातात दिली आणि म्हणल्या सौरभ एक उपकार कर, ही बक्षीस ठेवून इथनं पुढं भाग घेऊ नको. पुरुषाची एक बेसिक नीड असते रे आयुष्यात, आब्रू काढा, इज्जत काढा. आम्हाला सवय, आमचे मित्र आब्रू काढतात आमची, पण बाई पुढं आब्रू काढू नका रे. आमच्या वर्गात 41 पोरी होत्या. 41 पोरींपुढं माझ्या आब्रूचं खोबरं केलं हिंदी. आणि ही एवढ्या मॅम थांबली ना. मॅडम काय म्हणली माहिती आहे मला? सौरभ, तू लिहिलेल्या कागदावर कोण फुकट भेळ सुद्धा खाणार नाही. मी रडत गेलो. पप्पा टंकसाई बाई मला अशी म्हणती. पप्पा म्हणते बस बस बाळा बस. बाळा बसलो. म्हणले बघू कागद तुझा. कागद बघितला. मला म्हणले भैया माणूस भेळ खाईल माणूस, पण अक्षर बघून खाल्लेली भेल वकल. शिव आमचा पप्पा.